नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या कमेंट मार्च एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात माहिती देणार आहे आणि जूनच्या संदर्भात सुद्धा माहिती देणार आहे याच व्हिडिओमध्ये. आता आणि आयटीआर संदर्भात सुद्धा बऱ्याच महिलांचे फॉर्म आयटीआर भरल्यामुळे अपात्र झालेले आहेत. तर ते फॉर्म आता परत पात्र होणार का? तर नाही. तुम्ही भविष्यामध्ये एकदा जरी आयटीआर फाईल केला असेल तर तिकडे ते रजिस्टर्ड झालेलं आहे आयटी विभागाकडे. आलं का लक्षात? त्यामुळे तिथला डाटा आता आपल्याला रिजेक्ट करता येत नाही आणि तुमचा फॉर्म आता पात्र होणार नाही. तो तुमचा फॉर्म आता आयटीआर भरल्यामुळे जर अपात्र झाला असेल तर तो आता अपात्र आहे. आता इथून पुढे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बाकी तुमचा फॉर्म अजून कुठल्या वेगळ्या कारणामुळे अपात्र झालाय का मला कमेंट करा, त्याच्यावरही मी व्हिडिओ शेअर करते. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई, आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला, आम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार का? तर मिळणारच आहे, कारण जर तुम्ही पात्र आहात, योजनेच्या निकषामध्ये बसताय, कुठल्याही कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र झालेला नाही, तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालाच पाहिजे. तो कुठेच डाऊट नाही आपल्याला. बाकी मे महिन्याचं वितरण कधी होणार त्या संदर्भात मी ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ शेअर केला, तो व्हिडिओ जरूर पहा. या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देणार नाहीये. आता ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल, हा खूप महत्वाचा पॉइंट बोलतेय. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल आणि त्यांना असं वाटतंय की त्या पात्र आहे, तर थोडं वाट पहा. आपण मे महिन्याचं वितरण होईपर्यंत थांबू. जर तुमचा फॉर्म पात्र असेल, काही कारणास्तव तुम्हाला आता हप्ता आला नसेल, तर आपण बघू की मे महिन्यात तुम्हाला हप्ता येते का. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि हे नवीन पॉइंट मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितलेला आहे. जसं जसं माझ्याकडे माहिती मिळते तसं तसं मी तुम्हाला माहिती देत असते. तर आता तुमचा जर फॉर्म तिकडे पात्र असेल, काही कारणास्तव मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, तर आपण मे महिन्याच्या हप्त्याची नक्की वाट बघू. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता येतो का ते पाहू. बाकी आतापर्यंत तर कुठल्याच महिन्याचं पेंडिंग वितरण झालेलं नाही. आता बऱ्याच महिलांना डिसेंबर पासून हप्ता आला नाही, तर त्या म्हणतात माझे 3 महिन्याचे पैसे आहेत, माझे 5 महिन्याचे पैसे, कोणी म्हणते माझे 4 महिन्याचे पैसे बाकी. आता ते हप्ते येणार नाहीत, पेंडिंग हप्ते लक्षात घ्या. आता ज्यांना मार्च एप्रिल हप्ता आला नसेल तर त्यांना सुद्धा आता मार्च एप्रिलचा हप्ता येणार नाही. जर त्यांना आलाच हप्ता, जर फॉर्म पात्र असेल तर तो मे महिन्याचा येईल. आपण तेव्हा बघू की काय होतंय. बाकी जर तुमचा फॉर्म अपात्र झालाय असं तुम्हाला वाटतंय, तुम्ही जर निकषामध्ये बसत नाही, तर मी सांगितलंय तुमच्या फॉर्मचं स्टेटस महिला व बाल कल्याण विभागात जाऊन एक चेक करा. आणि जेव्हापासून मी हे सांगते तेव्हापासून सगळ्यांना कळतंय की आता त्यांचे फॉर्म कुठल्या कुठल्या कारणामुळे अपात्र झाले. याच्यामध्ये बरेच कारण आहेत फॉर्म अपात्र होण्याचे. ह्याच्यामध्ये अजून एक मेन कारण आहे फॉर्म अपात्र होण्याचे. एका ताईची कमेंट होती की त्यांचं आधार कार्ड अपडेट नाही, त्यांचं आधार कार्ड अपडेट नाही म्हणून त्यांचा फॉर्म अपात्र झालेला आहे. बाकी एका ताईंची अशी कमेंट होती की त्यांच्या नावामध्ये स्त्रीच्या जागी पुरुष झाले, म्हणजे आता स्त्री आहे तर माझं नाव असणार ना तिथे पुढे, बरोबर, पण त्यांचं असं झालंय पुरुष, लिंग आहे ना लिंग, तो पुरुष झाले आणि पुढे त्यांचं नाव आहे ताईचं. त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म अपात्र आहे. आता जवळपास 6 महिने झालं त्यांनी अपडेट करून ई-केवायसी केली, पण तरीही त्यांचा फॉर्म आता अपात्रच आहे. आणि आता त्यांचा फॉर्म पात्र होणारच नाही, कारण तुम्ही पात्र कसं करणार, ही योजना पूर्णतः ऑनलाईन आहे. आणि एकदा तुमचा फॉर्म अपात्र झाला ना की संपला विषय. तुम्ही तुमचा फॉर्म काहीही करून पात्र करू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगते. महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांची वेळ घ्यायचा प्रयत्न चालू आहे. जसं त्यांची वेळ मिळेल मी त्यांना भेटणार आहे. तुम्ही तुमच्या कमेंट महत्वाच्या ज्या असतील त्या मला करून ठेवा. बघूया आता कधी वेळ मिळतो. मी तसं त्यांची मधल्या काळामध्ये वेळ घ्यायचा प्रयत्न केला, पण ती वेळ मला मिळाली नाही. पण आता परत मी त्यांची वेळ घ्यायचा प्रयत्न करते, त्यांना भेटायचा प्रयत्न करते. वेळ मिळाली की लगेच मी जाऊन भेटणार आहे. तुम्ही तुमच्या कमेंट करून ठेवा, म्हणजे माझ्याकडे ज्या कमेंट येतात ना महत्वाच्या, त्या मी घेत आहे की तुमचे कुठल्या कुठल्या कारणामुळे अपात्र झाले. तुम्ही जो मुद्दा एक मला सांगितलाय की आमच्या शेजारी 2-2 फोर व्हीलर आहे, बंगला आहे, एका कुटुंबात 4-4 महिलांना लाभ मिळतोय, तर ती कमेंट मी घेतलेली आहे. माझ्याकडे काही त्यांचं नाव गाव नाहीये, पण ती डोक्यात आहे माझ्या आणि ते लिहून घेतलंय मी की असं पण काही ठिकाणी होतंय. त्यामुळे अजून येणाऱ्या काळामध्ये असे कोणी असतील तर त्यांचे फॉर्म जे आहेत ते पडताळणीमध्ये आल्यावर सापडतील, त्यावेळेस बघू सरकार काय निर्णय घेणार. पण एक लक्षात ठेवा, निकषामध्ये जेवढ्या महिला बसणार नाही ते कोणी पण असो, अगदी मी सुद्धा असो, मी तर फॉर्म भरला नाही, पण समजा मी जरी असते तरी सुद्धा माझा फॉर्म तिथं अपात्र झाला असता म्हणून मी फॉर्म नाही भरला, कारण मी आयटीआर भरते. आता तुम्ही कुठल्याही कारणास्तव 0 बॅलन्स मध्ये जर तुम्ही आयटीआर भरला असेल तर आयटीआर भरताय ना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा. आयटीआर कोण भरतं? ज्यांची परिस्थिती चांगली आहे तेच लोक आयटीआर भरतात. जे रोजी रोजगार करून खाणारे गोर गरीब आहेत ते लोक आयटीआर भरत नाहीत, बरोबर ना. आणि ही योजना खूप गोर गरीब, धुणं भांड्याचे काम करणारे, त्याचबरोबर बिगारी काम करणाऱ्या महिला किंवा मग आणखी
घरकाम करणाऱ्या महिला, नाही का, स्वयंपाकाची कामं करणाऱ्या महिला, कचरा कचरा वेचणाऱ्या महिला, अशा जेवढ्याही गोरगरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती. जे लोक ITR भरतात त्यांचे थोडस आहेच ना, त्यांचं परिस्थिती चांगली आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना नव्हती आणि म्हणूनच आपल्याला ITRचं ऑप्शन दिलं होतं की ITR असेल तर फॉर्म भरायचा नाही. पण आपण भरला, लाभ पण घेतला. आता तो पडताळणीमध्ये आला आणि फॉर्म अपात्र झाला. आता फॉर्म अपात्र होण्याचे वेगळे व्हिडिओ भरपूर शेअर करत आहे, जरूर ते व्हिडिओ पहा. तुम्ही पण जर त्या निकषामध्ये बसत असाल, तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर मला कमेंट करा, तुमचा फॉर्म का अपात्र झाला. बाकी तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचं सांगितलं क्लिअर, मे महिन्याचं पण सांगितलं क्लिअर, आला सगळा मुद्दा. आता तुमचा फॉर्म अपात्र कुठल्याही कारणास्तव होऊ द्या, तो फॉर्म आता पात्र होणार नाही. ही योजना पूर्णतः ऑनलाईन आहे. आता ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळात जर काही बदल झाले तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, तिथे पण तुम्ही आता कुठं काळजी करू नका. आता पहा, बाकी सगळी माहिती दिली आहे. अजून काही विषय असेल कमेंट करा, तुमच्या कमेंटवर मी परत उत्तरांचा व्हिडिओ जरूर शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.